नमस्कार, श्री आर्ट अँड हँडीक्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. सगळं महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि इतिहास तुम्हाला मूर्त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. अच्छा, हे सगळं हँडमेड आहे. सगळं हँडमेड आहे आणि पूर्ण मातीचं आहे सर. अच्छा, चला बघूया मग आपल्याला काय काय पाहायला मिळतं. आपण कुठून आलात? धाराशिव. धाराशिवून आलो सर. अच्छा, हे फ्रुट्स बघितले सर. हां, 10,000 रुपयाला फक्त फ्रुट्स आहेत. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल किती रुपयाला आहे? 10 रुपये फक्त. फक्त 10 रुपयाला हां, एक? फक्त स्टॉलवर आलं तर. ऑनलाईन अच्छा. मागवलं तर 20 रुपयाला बसेल तुम्हाला. अच्छा, पण ऑनलाईन 4 मागवलं तर 20 रुपये, नाही तर हे 10 रुपयाला बसतं. हां, 10 कसे मातीचे आहे ते? हा मातीचे आहेत फळं. टेराकोटाचे बनवलेले. हो, वा, छान आहे. फक्त 10 रुपयाला. फक्त 10 रुपयामध्ये. हो. हां, त्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही हे बघा, पारंपरिक आपला जो सेट असतो रुखवतामध्ये ठेवायचा, हां, तिकडे नवरा नवरी आहे, रांगोळी काढताना आहे, बरोबर त्याच्यानंतर ताक बनवताना आहे, बरोबर. आता लग्नाचा सीझन पण आहे. लग्नाचा सीझन पण आहे, इथं भाजी चिरताना आहे, हो, इकडे जात्यावरती दळताना आहे, बरोबर. सुंदर आहे. चपाती बनवताना लाटण्यावरती. हो. त्याच्यानंतर परत इकडे आहे कोळीनबाई. हां, हे पर पीस तुम्हाला 500 रुपयाला बसेल आणि हे कॉटनचे डॉल आहेत. म्हणजे अच्छा, पडलं तरी यांना काय होणार नाही, काही होणार काय नाही. होणार नाही. वा, आणि मग यांना मेंटेन कसं करायचं? फक्त ब्रशने साफ करू शकतो, clean फक्त करू ब्रशने साफ शकतो. करायचं. हो, काय होणार नाही. छान. त्याच्यानंतर हा मातीचा आहे सेट. हां, पारंपरिक महिलांचा सेट आहे, 5 मूर्त्यांचा सेट आहे. हां. 1500 रुपयाला सेट बसेल तुम्हाला. 1500 रुपयाला सेट. सेट यामध्ये 5 जण येतील. 5 महिला येतील, वेगवेगळे कामे करताना सर्व. वा, आणि त्याचं लुक पण एकदम असं एकदम गावातल्यासारखं natural. म्हणजे बघा ठेवलं ना, आता एकदम. केस वगैरे ह्याचे सगळे एकदम ओरिजिनल आहेत. हा, बरोबर. एकदम नॅचरल असं वाटत पण नाही. त्यांचं साडीचा कलर एकदम, वगैरे एकदम. सर्व एकदम नॅचरल ठेवण्यात आलेलं आहे. एकदम. आणि कलात्मक वस्तू आहे हो. सर्व. हे तुम्ही कुठे शिक्षण घेतले का दादा? नाही सर, आपलं पारंपरिक व्यवसाय आहे. पारंपरिक व्यवसाय आहे, तुम्ही हेच काम करता? हेच. अच्छा, वारकरी सेट हा आहे वासुदेव. अच्छा. हा वासुदेव तुम्हाला बसेल 500 रुपयाला. 500 रुपयाला. हो. वा, आणि खूपच सुंदर आहे बघा, हा. दिसायला छान. म्हणजे डिटेलिंग बघितले तर अगदी तुळशीची माळ, मोत्याची माळ. हो, आणि डोळे वगैरे आणि एकदम. पायाचं जे नक्षीकाम वगैरे हो, केलंय ना, हो. खूप सुंदर अशी कार्विंग केलेली आहे. व्यवस्थित दिसतंय बघा, सर्व हो. बारीक बारीक गोष्टी छान. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे वारकरी सेट. हा, 7 मूर्त्यांचा सेट आहे, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 4 पुरुष येतात. अच्छा. आणि हा कसा पडतो? हा 2200 रुपयाला सेट आहे सर. अच्छा, हा पण तसाच आहे, कॉटनच्या याने हा बनवला. हा हा म्हणजे हा मातीचा आहे. अच्छा, हा मातीचा आहे. मातीचा आहे, याच्या आतमध्ये रॉड आहेत पूर्ण, अच्छा, आणि हा भाजलेला आहे आणि याला कपडे ड्रेपरी केलेत. म्हणजे अच्छा. अगदी जर बघितलं तर तिचे केस पण तुम्हाला ओरिजिनल दिसतील. हा, केस ओरिजिनल ठेवले ना. एकदम ओरिजिनल केस. अरे वा, छान. तुळशीची माळ, म्हणजे डिटेलिंग सर्व तुम्हाला बघायला हा, भेटेल. बारीक बारीक गोष्टीवर काम केले. एकदम बारीक बारीक. वा, पहिला बनवायला किती वेळ लागत असतो? भरपूर वेळ लागतो सर. भरपूर म्हणजे वेळ हिचे लागतो. हात पाय सगळं सुटे सुटे करून मग नंतर मग जॉईन नंतर जॉईंट करावं Joint लागतं. अच्छा. मावळे आहेत आपल्याकडे, महाराजांची मूर्ती आहे. महाराजांचे मावळे बघा. वा, डिटेलिंग सर्वात अप्रतिम केलेली आहे, बघू शकता. हो. मावळ्यांची जी डिटेलिंग आहे ना, ती खूप छान आहे. हे बघा, आता त्याला एक लुक आलाय वेगळा, खूपच सुंदर असा लुक आलेला आहे. वा, आणि डेकोरेशनला पण वापरू शकतो आपण, गणपतीला वगैरे. डेकोरला वगैरे गिफ्ट देण्यासाठी वगैरे तुम्ही ठेवू गिफ्ट देण्यासाठी काहीतरी वेगळं आहे ना, शकता. वेगळे काही. आणि लोकांना आवडणारच असं आहे ते. बरोबर. हा, आणि ते कितीला आहे मावळ्यांचा सेट? तो 300 रुपयाला एक मावळा बसतो सर. 300 रुपयाला एक मावळा. मावळा. ओके. तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून देता? कस्टमाइज पण. हो. वा, छान. 9 इंचाचा सेट आहे. जसा हा आपला 7 इंचाचा सेट आहे छोटा, हा, तसा हा मोठा साईजचा सेट आहे. अच्छा, साईज मध्ये मोठा आहे. साईज मध्ये 9 ते 10 इंच हाईट आहे तिची. अच्छा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 7 मूर्त्यांचा सेट भेटेल. अच्छा, 7 मूर्तींचा सेट आहे. हो. आणि एकदम पारंपरिक वेशभूषा दिली आहे त्याला. सुंदर आहे बघा, अस्सल असं अस्सल वाटतं. म्हणजे बाकी एकदम, जागी आपण एकदम. पाहतो ना, ते थोडंसं असं डुप्लिकेट वाटतं, पण Duplicate हे एकदम रिअल वाटतं. रिअल मध्ये म्हणजे ही खासियत आहे तिची. साड्यांची ड्रेपरी वगैरे, यांचे ड्रेस वगैरे बघा तुम्ही, एकदम तुम्हाला. बरोबर. तर हा विठू माऊलीचा आणि वारकऱ्यांचा सेट आहे. हा, म्हणजे तुम्ही हॉलमध्ये टीव्ही युनिटला वगैरे हा सेट तुम्ही लावू शकता. अच्छा अच्छा. याच्यामध्ये विठू माऊली म्हणजे 14 जसं पूर्वी इंचाची मूर्ती आहे. शोकेज वगैरे मध्ये ठेवायचे, हा हा हा. तसं ठेवू शकतो. खूप सुंदर वाटतं हो. होम डेकोसाठी. होम डेकोर सर. आणि विठू माऊलीची मूर्ती कशी आहे? फक्त मूर्ती घ्यायची असेल तर तुम्हाला 1500ला बसेल. 1500ला हा. बघा. किती हिची आहे ती? 13 इंच हाईट आहे आणि फायबर रेक्झिन मध्ये वॉशेबल आहे, म्हणजे वॉश करू शकता तुम्ही. आणि त्यात सुद्धा मी बघतोय ना, डिटेलिंग खूप छान हा, केली आहे. तुम्ही बघा त्याच्यामध्ये ते पण- कानातले ते माशांचं राईट ते सर्व ठेवलंय. म्हणजे एकदम रिअल जी आपली एकदम. विठू माऊली आहे पंढरपूरला, त्याचा एक लुक घेतलेला आहे. हो. बरोबर, सुंदर. ढोल ताशा पथक हा, बोलताशा पथक आहे बघा. 7 मूर्त्यांचा सेट आहे हा. आपण 7 मूर्त्यांचा हा. सेट आहे. वा,
आणि हा पूर्ण सेटच घ्यावा लागतो ना दादा? हा म्हणजे सेटमध्ये कसं असतं, ताशा परत मग झेंडा घेतलेला, ढोल वाजवणारा, असे म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. 2-3 मूर्त्या घेतल्या तर ते सेट तयारच नाही तो होणार. तयार नाही होत, फक्त सूट नाही देत त्याला. हा बरोबर. आणि तुम्हाला सिलेक्टेड जर घ्यायचं असेल म्हणजे बाबा आमची स्पेस कमी आहे तर आम्हाला फक्त 2च मूर्त्या पाहिजे, करेक्ट. तुळसवाली किंवा ना, तसं पण तुम्ही तसं पण घेऊ शकता ना, त्यासाठीच विचारलं मी. हा, कोणाला जर कोणाकोणाचं कसं समजा आता मुंबईमध्ये space- जागा कमी असते. जागा कमी असते, किचन युनिट आहे किंवा काहीतरी छोटी जागा आहे, तिथं पण ह्या तुम्ही सिंगल किंवा 1-2 वस्तू घेऊ शकता. दिसायला छान वाटतं. दिसायला छान. ते आहे ते गोंधळी सेट आहेत. अच्छा म्हणजे हे तुळजाभवानीची मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळी सेट आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये पोत खेळणारा आहे, मुरळी आहे, डप वाजवणार आहे, तो गोंधळी आहे, तो मशालवाला आहे आणि तो तुंतुनवाला, म्हणजे 6 मूर्त्यांचा सेट आहे टोटल. बरोबर. त्याची काय किंमत असेल? हा 2400 रुपयाला सेट बसतो. 2400 रुपयाला सेट सेट बसतो. हा, याची डिटेलिंग बघा. वा, काय सुंदर बनवलंय. वा, आणि हे एकदम रिअल असं हे रिअल केलेलं. हा, साड्याचे हा, एकदम रिअल साडीचं ड्रेपिंग वगैरे बघा व्यवस्थित केलंय, एकदम जुन्यासारखंच केलंय. आणि सर्व मूर्ती एकदम फिनिशिंग मध्ये आहेत. म्हणजे चेहऱ्याचे हावभाव आणि फक्त 6 इंचामध्ये आपण ऍडजस्ट केलंय ते. Adjust केलंय हा, सगळ्यात. ही एक कला आहे म्हणजे कला आहे ती. ऍक्च्युली. म्हणजे मोठ्या मूर्त्यांना तर आपण मुखोट्याला करतोच गौरी. बरोबर, मोठ्या मूर्त्यांना करणं सोपं आहे, पण हे खूप लहान आहे ना. डिटेलिंग मध्ये देणं थोडं म्हणजे अवघड यात जातं. चूक झाली तर मग पुन्हा गडबड होईल. परत repaint. परत करावं लागत असेल. छान. बाजी प्रभू देशपांडे. काय भारी बनवलंय, हा, सुंदर. याची काय किंमत असेल दादा? 500 रुपयाला बसेल. 500 रुपयाला. साधारणतः 7 इंचामध्ये येईल हा. याला पण कपडे बघा एकदम ओरिजिनल आहे. भगवे कपडे एकदम छान वाटतात. स्वामींचे पण आहेत ना तुमच्याकडे? हा, वटवृक्ष आणि झाड 700 रुपयाला बसतो तो. 700 रुपयाला. हा, आणि लहान साईज मध्ये आपल्याकडे 400 रुपयाला आहे. ते वटवृक्ष सोबत आहे? सोबतच. हो, अच्छा, 700 रुपयामध्ये? 700 रुपये. एवढं स्वस्त आहे? हो. वा, छान आहे. डिटेलिंग पण छान केली आहे बघा. मूर्ती वॉशेबल आहे पूर्ण. मूर्ती वॉशेबल आहे. ती कशाची बनलेली आहे? फायबर मध्ये. फायबर मध्ये. हा. अच्छा. इथे एक्झिबिशन मध्ये आलं तर तुम्हाला डिस्काउंटच भेटेल. म्हणजे महालक्ष्मी भरपूर- सरसमध्ये दादांचं स्टॉल आहे 4 एप्रिल पर्यंत. हो. तर आपला हा व्हिडिओ त्याच्या अगोदरच येणार आहे, तर तुम्ही इकडे येऊन शॉपिंग करू शकता. तर आहेत मावळ्यामध्ये आपले दोरीवर म्हणजे चढणारे मावळे. हा, हे अशा प्रकारे तुम्ही हँगिंग ह्याला करू शकता, असं दोरीला अडकवून. हे भारी आहे. हा. ही पण गणपतीमध्ये थीम ठेवतो ना आपण, बरं, त्याला बरं. मस्त आहे एकदम. हो. महाराजांची थीम ठेवली की असे Theme मावळे ठेवली की घेऊन मग जाईल. तुम्हाला हे मावळे हा कितीला पडतोय? हा 500 ला एक बसतो. 500 ला एक पडतो. वा, आणि एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त एकदाच एकदाच क्लीन investment. करायचं, नंतर तुम्ही रिपीट हा, म्हणजे repeat. प्रत्येक थीमला ह्या वस्तू वापरू शकता. वापरू शकता. बरोबर, छान. आणि हे कसं आहे फळांचं? फळांची प्लेट आहे 100 रुपयाला. अच्छा त्याच्यामध्ये 10 प्रकारचे फ्रुट्स येतात. अच्छा. रुखवातीला वगैरे ठेवू शकता. रुखवतीला वगैरे किंवा लहान मुलांना तुम्ही हे सुद्धा क्लेच आहे. हा, क्लेच आहे. आणि ह्याची टोपली जी आहे ती एकदम ओरिजिनल. आणि नंतर हा आपल्या लहानपणीची गोष्ट ऐकली. लहानपणीची गोष्ट आहे ती कावळ्याची गोष्ट आहे. हो. हा कावळा तुम्हाला 100 रुपयाला बसेल. फक्त 100 रुपयाला? फक्त 100 रुपयाला. काय बोलता? हा, अरे वा, एक नंबर आहे यार. फक्त 100 रुपये म्हणजे फक्त काय 100 एवढी काय? कमी किंमत आहे. छान आहे. त्याच्यानंतर हा विना सेट आहे हा आपल्याकडे. हा कितीला आहे? हा तुम्हाला 400 रुपयाला सेट बसेल हा पूर्ण. अच्छा, 400 रुपयाला सेट बसेल. सुंदर आहे बघा. 4 आणि फक्त 400 रुपयाला आहे. 400 रुपये. हा कशाचा बनलेला आहे? हे MDF मध्ये आणि हे क्ले मध्ये क्ले भाजलेलं आहे पूर्ण. अच्छा, त्याचं म्हणजे डिटेलिंग छान केली. फिनिशिंग जर बघितलं तुम्ही तर एकदम रिअल वाटते. रिअल वाटतं. हे शो पीस साठी खूप छान आहे. ज्याला म्युझिकची आवड आहे, संगीताची, संगीत त्याला तर एकदम छान आहे. राईट. वा, मग त्या विटू माऊलीचे विविध अशा साईज मध्ये आहेत. हे ब्लॅक कलर आणि मार्बल मध्ये भेटतील अच्छा. फायबर मध्ये. आणि त्यानंतर इकडे हे आहेत आपले 12 बोलतीला. हे आहे बाबा बरोबर. त्याच्यामध्ये 12 प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे विलेज वर्क ग्रामीण कारखाना ते तुम्हाला भेटतील. तांबटकरी आहे बघा. आपण पुण्यामध्ये ह्याचा पण एक व्हिडिओ केला होता मी. राईट राईट. खूप छान आहे. तांबडाळीमध्ये हा. एकदम जुनं हे आहे. बरोबर, ते स्वतः बनवतात ते सर्व. बरोबर. पूर्ण ती गल्लीच आहे ती. गल्लीच आहे पूर्ण. हा, वाडा संस्कृती आहे तिकडे. वाडा संस्कृती. आणि हे सगळे जुने. टोपली बनवणारे आहेत. बरोबर. टोपली पण तुम्हाला एकदम ओरिजिनल दिसेल. हो, एकदम रिअल वाटतं. एकदम रिअल. वा, छान आहे. एकदम अप्रतिम कलेक्शन. छान. हा कितीला पडतो सेट? 200 रुपयाला पर पीस.
200 रुपयाला पर पीस. पर पीस. म्हणजे एक मूर्ती तुम्ही कुठलीही घेऊ शकता, फक्त 2 रुपये. अच्छा. पण असं दादा सेट घेतला तर काही डिस्काउंट वगैरे भेटतं मिळेल का? ना डिस्काउंट. डिस्काउंट भेटेल ना. अच्छा छान. पूर्ण 10 मूर्त्यांचा सेट घेतला तर हा डिस्काउंट. जेवढं जास्त घ्याल तेवढा तो दादा डिस्काउंट जेवढं करून जास्त देईल. घेचाल तेवढं डिस्काउंट मिळेल. छान. सेम उभारलेल्या महिला आहेत, म्हणजे हा. पारंपरिक महिला सेम. हा बरोबर. आणि याची काय किंमत आहे? 300 रुपये पर पीस. म्हणजे हा 5 मूर्त्यांचा सेट आहे. बरोबर. आपण लग्नामध्ये वगैरे हा, ठेवण्यासाठी छान लग्नामध्ये आहे. होम डेकोर किंवा रुखवतामध्ये हा, किंवा रुखवतामध्ये, डेकोरेशनसाठी. बरोबर, आता तुम्हाला जर डेकोरेशनसाठी. गावची थीम करायची आहे हा तर त्याच्यामध्ये पण हे तुम्ही यूज करू शकता. बरोबर. खूपच सुंदर आहे बघा. हे सनई चौघडा वाले जे मावळे आहेत आपले, बरोबर. हे पण तुम्ही लग्नामध्ये वगैरे सनई चौघडे. हा बरोबर. ते पण सुंदर आहे. सुंदर सुंदर आहे बघा सेट वगैरे सर्व. आणि स्वामींची मूर्ती पण आहे, सर्व आहे. इथे आपले कोळीज पण आहे. अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. ताई आपण कुठून आलात? आम्ही नवीन नेरुळहून आलात. अच्छा. आणि काय म्हणाल महालक्ष्मी सरसबद्दल? खूप छान आहे, खूप छान. खूप छान आहे, आवडलं. दरवर्षी येतो आम्ही. दरवर्षी नवी मुंबईमध्ये आलेलं आहे. आता हे वा. इतके 3 याचे पीसेस घेऊन चाललो आम्ही. हा मग तुम्हाला कसं वाटलं हे इकडे? छान वाटलं. आणि वस्तू पण खूप असं ज्या आपल्याला गावाकडच्या वस्तू मिळत नाही त्या इथे आम्हाला सगळ्या मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे छान वाटतं आम्हाला. वा. मग तुम्ही काय काय शॉपिंग केली आता? आम्ही आता वारकरी सेट घेतला, अच्छा. 12 बलुचेदार घेतलं. आणि त्याच्यानंतर ते घरकाम करणाऱ्या घरातल्या बाया काम करतात त्याच्या पण त्या मूर्त्या पण घेतल्या. अच्छा. म्हणजे तुम्हाला सुद्धा कलात्मक वस्तूची आवड आवड आहे. आहे. बरोबर. कसं वाटलं? प्राइस वगैरे कशी वाटली? चांगले वाटले. प्राइस वगैरे reasonable आहे. त्यांची ते जी कला आहे त्याची जी आपल्याला किंमत द्यायला पाहिजे तेवढी आम्ही दिली. बरोबर. रिजनेबल आहे. Reasonable. आणि ते एवढ्या लांबून आले आहेत आणि एवढे कलात्मक वस्तू. गर्दी इथेच आहे जास्त, ती येऊन इथेच थांबत हा सगळेजण गर्दी इथेच करतायत. काहीतरी वेगळं आहे ना स्टॉल. नाही. आणि बाकीचे पण जे आहे ना बचत गटाच्या बाया त्यांचे पापड वगैरे छान ते आहे. आम्हाला गावाकडून आणायला लागतं तर इथे मिळतंय. तिथेच आम्हाला त्याचा जास्त आनंद आहे. अच्छा. काहीतरी तो वरती चढत आहे त्याचं एक शूटिंग आहे. काय शूटिंग? हा मावळा ना. माझीवर चढलाय बरोबर बरोबर त्याच्याचकडे पाहते. बरोबर. खूप छान आहे ना ते. म्हणजे तुम्हाला ते एकदा इन्व्हेस्टमेंट आहे पण ते नेहमी काम येणार. म्हणजे गणपतीला तुम्ही डेकोरेशनमध्ये यूज करू शकता, होम डेकोसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ताई शेवटी आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल? तुम्ही सगळेजण नक्कीच या स्टॉलला व्हिजिट द्या आणि सगळ्यांनी त्या लोकांना खरेदी करून त्यांना पण मदत करा. आणि आमचा स्टॉल नंबर 98 आहे. हां बरोबर. छान. धाराशिव म्हणून. खूप छान माहिती दिली ताई. धन्यवाद. आणि दादा तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून देता ना? कस्टमाइज पण होऊन जाईल. म्हणजे जर तुम्हाला जर कोणाला एखादी रिक्वायरमेंट असेल की आम्हाला असंच पाहिजे त्या पद्धतीने पण ते होऊन सुद्धा बनवून देऊ. मग सर्व हे घेण्यासाठी दादा तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? ह्याच्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850 213 263. याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची रिक्वायरमेंट सांगू शकता. आणि आमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत तुम्ही जगभरात कुठूनही बसून ह्या मागू शकता. कुठेही मागू शकतो. कुठेही सगळीकडे मागू तुमची डिलिव्हरी आहे. सगळीकडे तुम्हाला घरपोच मिळून जाईल. अच्छा घरपोच डिलिव्हरी घरपोच मिळून जाईल. आणि या विशेष ह्या वस्तू मातीच्या जरी असल्या तर पॅकिंग याची प्रॉपर असते. त्या पद्धतीनं तुम्हाला 100% सेफमध्ये मूर्ती येऊन जाईल. सेफमध्ये भेटेल. वा छान. खूप बघा वाटलं दादांची एक कलात्मक वस्तू आहे. तर हा जो स्पेशल कोळी सेट कोळी सेट आहे. यावर्षी बनवलेला आहे. हां बरोबर. खूपच छान आहे बघा. हां. फिशची डिटेलिंग छान केली आहे. वा. आणि हे जे आपला गणपती असतो ना ते असं किंवा कोळी रूपामध्ये कोळी गणपती असतो रूपामध्ये, बघा right. त्याच्या समोर ठेवलं ना बरोबर. तर खूप छान वाटेल. अप्रतिम आहे. अप्रतिम कलेक्शन. खरंच छान आहे. चालेल. आणि दादा तुमचं काही असं शॉप वगैरे काही हा नाही? माझं शॉप प्रॉपर आहे काटी तालुका तुळजापूर येथे. अच्छा जिल्हा तुळजापूर धाराशिवला. हा. अच्छा हे बघा इकडे दिलंय कधी दादांचं. तुळजापूरला वगैरे आलं तर फक्त 20 किलोमीटर अंतरावर आपलं शॉप आहे. अच्छा तिकडे येऊन Shop आणि तुम्ही workshop प्रत्यक्ष दोन्ही बघून पण घेऊ शकता. बघून पण तुम्ही घेऊ शकता. वा. किंवा घर बसल्या मागवू शकता. घर बसल्या मागू शकता. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद.